आखाती देशातील युद्धावरती पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार। आज संध्याकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा होणार। निवडणूक असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला मुकणार। सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात। पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून 3 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील शुल्क 10 रुपयांवरून 0वर। इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता। देशाकडे 60 दिवस पुरेल इतका तेल साठा। 1 महिन्याची एलपीजी पुरवठ्याची पूर्ण व्यवस्था। इंधन टंचाई असल्याच्या अफवेनंतर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। पेट्रोल पुरवठ्याअभावी नागपूरच्या वंजारी नगरमधील पेट्रोल पंप बंद। दुपारनंतर पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध होणार। पंपावर पोलीस सुरक्षा तैनात। महिलांसोबत केलेला कृत्य हा विधीचाच एक भाग। मी कुणावरही जबरदस्ती केली नाहीये। माझ्या अंतर्मनानं धोका दिला। ज्याचं मी भलं केलं ते माझ्यावरती उलटलं। भोंदू खरातची तपासादरम्यान उद्विग्न प्रतिक्रिया। सूत्रांची माहिती। अत्याचारी खरातचा HIV रिपोर्ट निगेटिव्ह। भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं 150हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचं तपासात उघडकीस। खरात सध्या पोलीस कोठडीत। भोंदू खरातचं मरणाची भीती दाखवून फार्म हाऊस फर्निचर आणि परदेशवारीसाठी कोट्यवधी त्याने उकळले। पुण्यातील राजेंद्र जासूद यांची तक्रार। फार्म हाऊससाठी तुर्कीतून फर्निचर आणल्याची माहिती। कस्टम ड्युटी भरली की नाही याचा तपास केला जाणार। भोंदूबाबा अशोक खरातला एसआयटीचा मोठा दणका। शिवनिका संस्थांच्या बँक खात्यासह नाशिकमध्ये लवकरच कार्यालय सील। खरातची एसआयटीकडून तब्बल 10 तास चौकशी। कुटुंबियांच्या नावावरील जमीन, घरं आणि दुकानांचीही तपासणी। भोंदू खरातच्या बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून अखेर रद्द। 2012 मध्ये दिलेल्या परवान्याचं 2024 मध्ये नूतनीकरण करण्यात आलं होतं। राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीत चाकणकरांच्या राजीनाम्यावरती वरिष्ठांचं एकमत। रुपाली चाकणकरांच्या वर्तणुकीमुळे पक्षाला डाग लागला। बैठकीमध्ये आमदारांचा आक्रमक पवित्रा। महिला आयोगाच्या सदस्य आणि शिंदेंच्या सेनेतील नेत्या संगीता चव्हाण यांच्या समर्थनार्थ बीडमध्ये बॅनरबाजी। राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद देण्याची मागणी। बॅनरवरती एकनाथ शिंदेंसह श्रीकांत शिंदे आणि नीलम गोऱ्हेंचाही फोटो। वसईच्या भोंदूबाबाकडून पुण्यातील 35 वर्षीय महिलेवर अत्याचार। भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल। तपासासाठी प्रकरण पुण्याच्या मांजरी पोलिसांकडे वर्ग। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा केंद्रावरील हल्ले 10 दिवसांसाठी थांबवले। 6 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपर्यंत हल्ले स्थगित। इराणकडून होर्मुझमधून 10 तेलवाहू जहाजांना जाण्याची परवानगी। ट्रम्प यांची माहिती। इराणकडून भारतासह 5 देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली। भारत, रशिया, इराक, चीन, पाकिस्तानला मोठा दिलासा। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची माहिती। पुढील 48 तास धोक्याचे। हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये पावसाची शक्यता। शेतकऱ्यांना काढणीला आलेल्या पिकांची काळजी घेण्याचं आवाहन। महसूल विभागातील 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं। राज्य सरकारची मोठी कारवाई। महसूल अधिनियम कायद्यातील 155 कलमचा गैरवापर करून फेरफार केल्याचा ठपका। पुण्यातील 11 अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश। परळ टीटी पुलाच्या कामाच्या ठिकाणी गुजराती आणि इंग्रजी भाषेतील फलक। वादानंतर फलक हटवण्यात आले। टीटी उड्डाणपुलाची एक मार्गिका 3 महिन्यांसाठी बंद राहणार अशी फलकावरती सूचना। जुहू विमानतळाचे रडार गोराईमध्ये हलवण्याचा निर्णय। फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा। जागेच्या तांत्रिक तपासणीसाठी केंद्राला विनंती केल्याची हायकोर्टात माहिती। तर पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी होणार। बीसीसीआयकडून आयपीएलचं दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर। पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात 69 सामने होणार। 12 शहरांमध्ये रंगणार थरार। उद्या बंगळुरू विरुद्ध हैदराबाद लढतीनं आयपीएलचा शुभारंभ होणार।